साधे नारियल लाडू तर तुम्ही खाल्ले असेल, पण असे इन्स्टंट रबडी लाडू खाल्ले नसेल. यात नाही मावा नाही चाशणी. एकदा असे रबडी लाडू बनवून खाल्ले तर सगळेजण तुमची तारीफ करतच राहील. चला तर करूया रबडी नारियल लाडू. हॅलो फ्रेंड्स, ज्योती हेल्दी मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिले माझ्या व्ह्युअर्सला सावनच्या हार्दिक शुभेच्छा. तर सगळ्यात पहिले करणार आहोत आपण लड्डूतली स्टफिंग. तर रबडी स्टफिंग करण्यासाठी घेणार आहोत आपण 4 चम्मच मिल्क पावडर. आता यात घालायची आहे आपल्याला मिक्सरला फिरवलेली 2 चम्मच शुगर पावडर. सोबतच घालायचे आहे आपल्याला विलायची दाणे. तुम्ही विलायची पावडर सुद्धा घालू शकता. आणि थोडासा रेड फूड कलर तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर स्किप केले तरीही चालेल. आता महत्त्वाची टिप्स आहे, अर्धा कप दुधावरची साय. 2 दिवसाच्या दुधावरची साय घ्यायची, जास्त दिवसाची नाही. आणि तुमच्या घरी दुधावरची साय नसेल तर अमूलची फ्रेश क्रीम घ्या. मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, गाढी रबडी रेडी आहे. लगेच ही रबडी फक्त 10 मिनिट फ्रीजमध्ये ठेवायची आहे, कारण आपल्याला थोडीशी थिक करायची आहे. आता पटापट करायची आहे लड्डूची कव्हरिंग. त्यासाठी गॅसवर ठेवायचा एक पॅन. गॅसची लो फ्लेम ठेवायची. यात घालायचं 1 वाटी दूध. हे घरगुती सिंपल दूध आहे. सोबतच घालायचं आहे 1 वाटी शुगर पावडर. तुम्ही डायरेक्ट साखर सुद्धा घालू शकता. आणि अर्धी वाटी मिल्क पावडर. तुमच्याकडे नसेल तर स्किप केले तरीही चालेल, पण मिल्क पावडर घातले तर लड्डूला माव्याची टेस्ट येते. छान मिक्स करून घ्यायचं. आणि लगेच 2 वाटी डेसिकेटेड नारियल किस घालायचं. ही मिठाई तुम्ही 10 ते 12 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. मिक्स करायचं. आता घालायचं आहे यात 2 चम्मच तूप. तूप घातल्याने लड्डूची जी कव्हरिंग आपण आता करत आहे ती कव्हरिंग छान सेट होते. मी तुम्हाला पुन्हा सांगते, गॅस मात्र एकदम स्लो ठेवायची. आणि हे मिश्रण फक्त 5 मिनिट गॅसवर पॅनमध्ये अलटपलट करायचं. बघा, आपलं दूध पण यामध्ये छान मुरलेलं आहे आणि साखर सुद्धा छान मुरलेली आहे. आणि मिश्रण बघा किती छान सुटे सुटे झालेले आहे. आपल्याला हे मिश्रण जास्त शिजवायची अजिबात गरज नाही, कारण नारियल किसमध्ये ऑलरेडी ऑइल राहते. आता गॅस करायची बंद आणि थंड होण्यासाठी एका परातीमध्ये काढून घ्यायचं. आता हे थंड होतपर्यंत फ्रीजमधल्या स्टफिंगचे छोटे छोटे छान बॉल करून घेऊ. आपण असे छोटे छोटे बॉल जर अगोदरच करून ठेवले तर लड्डू लवकर होईल. लड्डू याने एवढी टेस्टी होईल की तोंडात घालताच लड्डूचा आनंद घेतच राहाल. कारण हे लड्डू कोणीही बनवू शकते, कारण चाशणीचीही झंझट नाही आणि कोणतीच मेहनत नाही. हे लड्डू तुम्ही कोणत्याही सणाला बनवा, लहान्यांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडेल. आता सगळे स्टफिंग बॉल आपण याच पद्धतीने करून घ्यायचे आहे. आता सगळे स्टफिंग बॉल आपल्याला याच पद्धतीने करून घ्यायचे आहे. हे बघा, सगळे स्टफिंग बॉल आपले रेडी झाले आहे. इकडे नारियल किसही आपला थंड झालेला आहे. आता लगेच लड्डू बनवून घेऊ. नारियलचे मिश्रण घ्यायचे, हाताने सॉफ्ट करून असं प्रेस करायचं आणि मध्यभागी असं स्टफिंग ठेवायचं. या स्टफिंगवर नारळाचा किस ठेवायचा आणि असा गोल गोल लाडू बनवून घ्यायचा. हा लड्डू तुम्ही खाल तर रबडीसारखी चव येईल, बिलकुल माव्याची टेस्ट येईल. यानंतर हा लड्डू सुक्या नारियलमध्ये कोट करायचा.
याच पद्धतीने सगळे लड्डू आपण तयार करून घेऊ. आता सगळे लाडू आपले रेडी झाले आहे. आता प्लेटमध्ये लाडू आपण सर्व करूया आणि मस्त या लाडवाला गुलाबाची पंखुडिया लावायची आणि बदाम कतरण लावायचे. बघा किती युनिक आणि टेस्टी लाडू झालेले आहे आणि तोंडात घालताच विरघळणारे लाडू झालेले आहे. बघा एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा आतून मस्त तोंडात विरघळणारी रबडी झालेली आहे. तर असे लड्डू तुम्ही जरूर बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत राधे राधे.